तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातपुडा पर्वतरांगेत काल दिनांक 22 जुलै रोजी जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी येथील घोगा नाल्याला मोठा पूर आला होता। या पावसाळ्यातील हा पहिला पूर आल्याने नागरिकांनी हा पूर पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती। या पुरात पक्के बांधकाम असलेले बोर्डीतील सार्वजनिक शौचालय पाण्याने कोरून बुडातून पलटी होऊन खाली जमिनीवर पडले। त्यावरील पाण्याची टाकी ही पुराच्या पाण्यात वाहून गेली। नदी किनारी संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम काही दिवसाआधी ठेकेदार यांच्या मार्फत सुरू करण्यात आले होते। या कामासाठी चुरी गिट्टी सिमेंट मटेरियल आणून JCBद्वारे नाली खोदकाम करण्यात आले होते। मात्र घोगा नाल्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी अकोट न्यायालयात प्रकरण दाखल करून आक्षेप नोंदवल्याने सदर काम बंद पडले आहे। सध्या स्थितीत घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे प्रकरण वादग्रस्त असल्याने गावाला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे। याबाबत महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली असून महसूल प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।